इट इज कॉल्ड बायोलॉजिकल सीझर. कोण असतं? एंडोन्यूक्लियस. एक एन्झाईम असतो कोणता? एंडोन्यूक्लियस. लिहून घ्या ज्यांना माहित नाही, नोट डाऊन करा, हायलाइट करा. विचारलं तर सांगत चला, बोलत चला. आता सांगितलं नाही का नाही, पण ठीक आहे, पण याच्यानंतर माहिती पाहिजे. डीएनए ला ब्रेक करणारा एन्झाईम, मॉलिक्युलर सीझर, बायोलॉजिकल सीझर कोण आहे? बरोबर, यस, या ठिकाणी एंडोन्यूक्लियस. एंडोन्यूक्लियस करा करा कापतो कोणाला? डीएनए ला. समजतंय का सर्वांना? यस. पुढे आपण या ठिकाणी काय म्हटलं, की आता डीएनए कट झाला, फ्रॅगमेंट मध्ये कन्वर्ट झाला. पहिले डीएनए आयसोलेट केला, फ्रॅगमेंट मध्ये कन्वर्ट केलं. नाऊ क्लोन इन द हॉस्ट बॅक्टेरिया अँड द ईस्ट युझिंग व्हेक्टर बीएसी अँड वायएसी फॉर एम्प्लिफिकेशन. तर त्यांनी काय केलं, आता सपोज हा एक फ्रॅगमेंट आहे ब्लॅक वाला, तर हा या ठिकाणी कुठे टाकला? बीएससी मध्ये. सपोज हा बीएससी, कलर चेंज करतो, हा बीएससी. आणि या बीएससी मध्ये आता त्यांनी काय टाकलं? हा डीएनएचा फ्रॅगमेंट, हा डीएनएचा फ्रॅगमेंट, आणि ते कोणामध्ये टाकले? बॅक्टेरियामध्ये. बरोबर, तर बॅक्टेरियामध्ये टाकले त्यांनी फॉर क्लोनिंग पर्पज. बॅक्टेरिया जेव्हा मल्टिप्लाय होईल आता, तेव्हा डीएनएचा फ्रॅगमेंट पण या ठिकाणी काय होईल? मल्टिप्लाय होईल. समजतंय का? तर हा त्यांनी युज केला बीएससी. बीएससीचा फुल फॉर्म काय? बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. असंच त्यांनी ईस्ट मध्ये पण टाकले. ईस्ट मध्ये टाकताना त्यांनी काय वापरले? कॅरियर वेक्टर वायसी, ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. त्याच्यामध्ये फ्रॅगमेंट फिट केले आणि मग ते या ठिकाणी ईस्ट मध्ये पाठवले, बॅक्टेरियामध्ये पाठवले. आता बॅक्टेरिया जेव्हा क्लोन होतील, बॅक्टेरिया जेव्हा मल्टिप्लाय होतील, है ना, यस, ईस्ट जेव्हा मल्टिप्लाय होतील, ऑटोमॅटिकली डीएनए चे फ्रॅगमेंट पण काय होतील? मल्टिप्लाय होतील. खूप सारे फ्रॅगमेंट बनतील. सो एका डीएनए मला फ्रॅगमेंट मध्ये कन्वर्ट केलं, एका फ्रॅगमेंट पासून करोडो फ्रॅगमेंट बनवले आणि त्यांचं अनालिसिस केलं. त्यांच्यामध्ये यस, कोणते कोणते न्यूक्लिओटाइड आहे, सिक्वेन्सिंग काय आहे. बरोबर, सपोज या ठिकाणी फ्रॅगमेंट 1 त्याचं सिक्वेन्सिंग, सपोज फ्रॅगमेंट 2 त्याचं सिक्वेन्सिंग, फ्रॅगमेंट 3 त्याचं सिक्वेन्सिंग, आणि नंतर सगळं सिक्वेन्सिंग जॉईन केलं आणि मग आपल्याला कम्प्लीट सिक्वेन्स भेटलं. समजतंय का? असं नाही केलं त्यांनी, डीएनए घेतला आणि मग सुरुवातीला कोणता आहे, सुरुवातीला नंतर कोण आहे, नंतर कोण आहे, नंतर कोण आहे, नंतर कोण आहे, असं नाही केलं. हे खूप क्रिटिकल आहे, झालंच नसतं. त्यांनी त्याला छोट्या छोट्या पार्ट मध्ये कन्वर्ट केलं. पूर्ण बुक आपण एकदा एका लेक्चर मध्ये खतम करतो का? नाही. पूर्ण बुकला आपण कशामध्ये डिवाइड केलंय? चॅप्टर मध्ये. चॅप्टरला पण कशामध्ये डिवाइड केलंय? पॉइंट्स मध्ये. एक एक पॉईंट परफेक्ट केला, एक एक पॉईंट परफेक्ट केला की बुक परफेक्ट होईल. समजताय का? बरोबर, आपल्याला काय करायचंय? एक एक पॉईंट परफेक्ट करायचंय. बरोबर, आणि मग अल्टिमेटली आपल्या या ठिकाणी जेव्हा सगळे पॉईंट्स परफेक्ट होऊन जातील, तेव्हा त्या बुक मधलं सगळं नॉलेज परफेक्ट होऊन जाईल. आपलं सिम्पल फंडा आहे. एकदम सगळं एकाच वेळेला सगळं बुक जर करायला घेतलं तर झालं असतं का? नाही, झालंच नसतं. दिस इज द करेक्ट वे. असं आहे, त्यांनी एंटायर डीएनए एकदाच करायला नाही घेतला, त्यांनी त्याला ब्रेक केलं आणि एक एक फ्रॅगमेंटवर ऍट अ टाइम कॉन्सन्ट्रेट केलं. ते तर सायंटिस्ट आहे, ते तर हुशार आहे, ते तर काही पण करू शकता. पण मग त्यांनी काय केलं? पूर्ण डीएनए वर कॉन्सन्ट्रेट न करता त्याच्या छोट्या फ्रॅगमेंटवर कॉन्सन्ट्रेट केलं एका वेळेला. तुम्ही एका पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट करा ना, यू आर नॉट कॉन्सन्ट्रेटिंग ऍट ऑल. बरोबर, आणि मग आपण या ठिकाणी बघतोय तर त्यांचं सिक्वेन्सिंग केलं, ओव्हरलॅपिंग रिजन जॉईन केलंय, है ना, यूज केले कम्प्युटर प्रोग्राम्स, आणि कम्प्युटर प्रोग्राम्स वापरून त्यांनी अलाइनमेंट केली. सो दिस इज द प्रोसिजर फॉर एचजीपी. एवढं आपण कालच्या लेक्चरमध्ये संपवलं होतं. यस, आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघू. नाव वी आर गोइंग टू टॉक अबाउट ऍडिशनल इन्फॉर्मेशन. पण त्याच्या अगोदर अजूनही कोणाची फी बाकी आहे? स्टँडअप, उभे राहा. अजूनही कोणाचा फॉर्म बाकी आहे? स्टँडअप, उभे राहा. अजूनही कोण डीएनआरपी करत नाहीये? काल डीएनआरपी ला कोण अबसेंट होतं? स्टँडअप, उभे राहा. अजूनही अभ्यास करत नाही असे कोण आहे? उभे राहा. स्टँडअप, उभे राहा सगळे. डीएनआरपी करता नाहीये, अभ्यास करता नाहीये, डब्ल्यूडब्ल्यूटी देता नाहीये, मार्क पडता नाहीये, करताय काय दिवसभर? लवकरात लवकर फी सबमिट करा. काय बाकी तुझं? डीएनआरपी नव्हती का बरं? काय? मोबाईल घरी नव्हता? बरोबर, यस. काय? का बरं नव्हती? सर तुम्ही एवढे दिवस घेत नव्हते, काल घेतलं तर काय भारी भरताय, असं काही आहे का? नाही ना, हा. काय? हा, मेसेज पैसे का बरं येणार? काय? फॉर्म भर, सबमिट करा, तुला फॉर्म देतो. ठीक आहे, बस. फॉर्म नाही भेटला? अरे अरे, खरे गौरव, तू राहून गेला फॉर्मचा. आज देतो तुला, आज घेऊन जा फॉर्म. हा. काय? फोनची बॅटरी? अरे shit. बॅटरी उतरून जाते आजकाल, लाईट पण राहत नाहीये.
त्याच्यामुळे चार्जिंग करून ठेवायचं जेव्हा लाईट असली तेव्हा. 100% आणि वापरायचं नाही. एवढं वापरायचंच कशाला, पूर्ण बॅटरी उतरून जाईल एवढं, है ना. मोबाईल चार्ज करून घ्या, नसेल तर इथे अलाउड आहे सगळं काय, चार्जिंग लावून घ्या मोबाईल, कोणाला लावायचे तर. बरोबर है ना. एकदा चार्ज झाला म्हणजे संध्याकाळपर्यंत जाईल तो, काही प्रॉब्लेम नाही. लावून घे चार्जिंगला मोबाईल वगैरे, चार्जर आणायचा, क्लासमध्ये बसल्या बसल्या चार्ज होऊन जाईल, है ना. आणि यस, बरोबर, डीएनआरपी स्टार्ट झाली, रिस्टार्ट झाली, परत एकदा स्टार्ट झाली, अपसेंट राहू नका, ठीक आहे. यस, आपण या ठिकाणी कंटिन्यू करतोय पुढे. सॅंगनर, सॅंगनर एक सायंटिस्ट आहे, सॅंगनर, SANGER. सिंगर नाही आहे तो, सिंगर नाही आहे, गाणे नाही म्हणत तो. तो कोण आहे? सॅंगनर. सॅंगनर नावाचा सायंटिस्ट आहे. खूप सारे सायंटिस्ट आहे चॅप्टर मध्ये. सगळ्या सायंटिस्टची लिस्ट तयार करा, कोणत्या कोणत्या सायंटिस्टने काय केलं. नाही काही लिस्ट करायची गरज पण नाही, येता आता रीड करा फक्त, सगळे सायंटिस्ट लावले खाली बोर्डवर. सॅंगनर, सॅंगनर नावाच्या